तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास यामध्ये मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम मराठा अभ्यास करणार आहोत. तर मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम, या मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाची सुरुवात कुठून होते बरं? कोणी सांगेल का मला? शिवाजी महाराजांपासून नाही, शिवाजी महाराजांच्या मृत्यूपासून ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतचा जो कालखंड आहे त्याला आपण मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680 मध्ये झाला आणि त्यानंतर औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये झाला. हा जो काही 27 वर्षाचा कालखंड आहे याला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम म्हटलं जातं. या मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये 3 राज्य झाले, म्हणजे 2 राज्य झाले. तिसरे राजे आहेत. पहिले होते छत्रपती संभाजी महाराज, दुसरे होते छत्रपती राजाराम महाराज आणि तिसरे होते महाराणी ताराबाई. महाराणी ताराबाई त्यांचा जो मुलगा होता छोटा, त्यांना काय म्हटलं जातं? दुसरे छत्रपती शिवाजी त्यांचा मुलगा होता, त्याला गादीवर बसवून त्यांना ताराबाईंनी राज्य चालवलं. आता या तिघांचं याच्यामध्ये महत्वाचं आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त छत्रपती संभाजी महाराज बघणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये इतर बघूया. तर छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांनंतर ते छत्रपती झाले. हे आपल्याला माहिती आहे. त्यावेळी मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष चालू होता. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि छत्रपती संभाजी महाराज छत्रपती झाले, त्यावेळेला औरंगजेब दिल्लीवरून दख्खनमध्ये आला. दख्खनमध्ये म्हणजे दक्षिणेमध्ये, बरोबर आहे. आणि त्यानंतर अशा त्या स्थितीमध्ये त्याचा जो एक मुलगा होता, त्याचं नाव होता अकबर. त्याने त्याच्या पित्याविरुद्ध म्हणजेच औरंगजेबाविरुद्ध बंड केलं होतं. आणि हे बंड केल्यानंतर त्याने कोणाशी हात मिळवणी केली, म्हणजे कोणाकडे तो आला? संभाजी महाराजांकडे आला. आणि संभाजी महाराजांनी देखील याचा उपयोग आपल्याला त्याच्या बापाविरोधामध्ये म्हणजे औरंगजेबाविरोधात करता येईल म्हणून त्याला आश्रय दिला होता. परंतु पुढे त्याचा काही फायदा झाला नाही. असो, पण महाराजांचा उद्देश तो होता. त्यानंतर त्याचे पारिपत्य करण्यासाठी बादशाह आला. कोणाचे पारिपत्य करण्यासाठी? संभाजी महाराज नाही, त्याच्या मुलाचे अकबराचे पारिपत्य करायचं होतं, म्हणून औरंगजेब दक्षिणेत आला. कारण त्याला वाटलं हा जर संभाजी महाराजांना मिळाला, सगळं गुपित आपण सांगितलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो पुढे. म्हणून हे बघा, आपण पाहू शकतो की संभाजी महाराजांची कारकीर्द शिवाजी महाराजांनंतर झालेल्या मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे पहिले पर्व होते. ठीक आहे, पहिलं पर्व संभाजी महाराज होते, आपण पाहिलं पहिल्या स्लाइडमध्ये. दुसरं पर्व राजा महाराज आणि तिसरं पर्व ताराबाई आणि ताराबाई, बरोबर. तर संभाजी महाराजांचा त्यावेळी एकंदरीत कालखंड होता तो छोटा होता. 9 वर्षाचा कालखंड होता फक्त संभाजी महाराजांचा. पण या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी एकूण 120 लढाया लढल्या. किती लढाया लढल्या? 120. आणि ते असे जे आहेत की 120च्या 120 लढाया त्यांनी जिंकल्या. त्यांना अजिंक्य म्हटलं जातं. एकही लढाई त्यांनी हारली नाही. आणि त्यांच्यानंतरच असा एक योद्धा अजून होता, नाव काय त्याचं माहिती कोणाला? बरोबर, ठीक आहे. पहिला बाजीराव, दुसरा बाजीराव तो पळकुटा बाजीराव होता. वयाच्या 14 वर्षापासून ते राज्याचा कारभार व सैन्याचे अधिपत्य यात लक्ष घालू लागले. युवराज असताना त्यांनी मुघलांच्या व आदिलशहाच्या अनेक प्रदेशांवर स्वाऱ्या केल्या. संभाजी महाराज छत्रपती झाल्यावर मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष अधिकच तीव्र झाला, कारण अकबरीकडे आला होता त्यामुळे औरंगजेबाला जास्त राग आला. पहिले होताच, कारण संभाजी महाराज शिवाजी महाराज दिल्लीला जाऊन त्याच्या समोर मान न झुकवता तिथून सही सलामत परत आले. हा काही त्याला पराभव त्याला रुचला नव्हता, त्याचा बदला त्याला घ्यायचा होता. ते सगळं जुळून आलं आणि औरंगजेब दक्षिणेमध्ये आला. शेवटी तो मेला, पण परत काय उत्तर देऊ शकला नाही. काबूलपासून कन्याकुमारीपर्यंत मुघलांचा एकछत्री अंमल निर्माण करण्याचा औरंगजेबाचा उद्देश होता. तो स्वतःला बादशाह म्हणायचा. औरंगजेब स्वतःला काय म्हणायचा? बादशाह. कारण त्याला सगळ्या याच्यावर इस्लाम करायचा होता, इस्लामिक राज्य स्थापन करायचं होतं. आणि त्यामुळे हे एकच भाग असा होता त्यावेळेला. वरती राजपूत असतील, जात असतील, हे सगळे त्यावेळेला हरले होते. फक्त खाली एकमेव असा कालखंड होता, मराठा कालखंड. मराठा म्हणजे मराठा जात नव्हे, या ठिकाणी लक्षात घ्या. मराठा म्हणजे महाराष्ट्रीयन लोक, मराठा म्हणजे मराठी बोलणारे लोक. ठीक आहे, या ठिकाणी हे गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. हा जो मराठा साम्राज्य होते, हे जे स्वराज्य होतं तेच फक्त बाकी राहिलं होतं. त्यामुळे भारत दख्खन राहिला होता आणि तो घ्यायचा आणि आपला पूर्ण मनसुबा करायचा हे औरंगजेबाने ठरवलं होतं. पण संभाजी महाराजांमध्ये त्याचं हे जे स्वप्न आहे ते पुढेच मिळालं. त्यानंतर संभाजी महाराजांनी सिद्धी विरुद्ध मोहीम हाती घेतली. जंजिऱ्याचा सिद्धी मराठी उपद्रवाला उपद्रव देत होता. सिद्धी हा जंजिऱ्याला होता. जंजिरा किल्ला कुठे बघा आज? अलिबाग म्हणजे रायगडमध्ये आहे, बरोबर. तर हा सिद्धी मराठ्यांच्या म्हणजे समाजाला ध्यान द्यायचा. त्यावेळेला सभासद म्हणजेच कोण? कृष्णाजी अनंत सभासद यांनी सांगितलं होतं की घरात जैसा उंदीर तैसा राज्यात सिद्धी. ही सभासद बकर आहे कृष्णाजी अनंत सभासद यांनी. त्यामध्ये हे वाक्य आहे की
घरात जैसा होती तैसा राज्यात सिद्धी असं त्याचं वर्णन कोणाचं सिद्धीचं सभासदांनी केलेलं आढळलं. संभाजी महाराजांनी इसवी सन 1682 मध्ये त्याच्याविरुद्ध मोहीम उघडली. त्यांच्या सैन्याने त्याच्या ताब्यातील दंडाराजपुरे या किल्ल्याला वेढा घातला आणि जंजिरावर तोफांचा पाठिंबा केला. परंतु त्याच वेळी इंग्रजांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले. त्यामुळे जंजिराची ही मोहीम हा हातातोला शाळेला घास मारताना सोडून परत स्वराज्याकडे यावं लागलं. संभाजी महाराजांचं एक आणखी विशेष होतं की प्रत्येक लढाईमध्ये ते स्वतः जातीने हजर राहायचे. संभाजी महाराज हे एकमेव असे व्यक्ती होते की ती प्रत्येक लढाईत जायचे. कुठल्याच लढाईमध्ये संभाजी महाराज काही असं होत नव्हतं. हे आपण बघू शकतो. हा किल्ला आहे किल्ले जंजिरा. कोणी गेले का जंजिराला? हा जंजिरा अशा पद्धतीने आहे. याचा दरवाजा या ठिकाणी दिसत नाही. पुढच्या साईडने तो घेतलेला आहे. या ठिकाणी जंजिराला हा दरवाजा आहे. इथेपर्यंत बोटी जातात आणि शक्यतो जर बोटी असेल तर जाता येतं पायी पायी असं मला वाटतं. बोटी असेल बोटी असेल पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम. त्यानंतर संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम घेतली. त्यांचे त्यांनी हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यावर हल्ला केला. हा फोंडा किल्ल्यावर मी पुढे दाखवतो. आणि त्यावेळेला पण परत दक्षिण कोकणावर आक्रमण झाले मुघलांचे. त्यामुळे तोही कास महाराजांना सोडून यावा लागला. परंतु जे महाराजांनी पुढे जाऊन कव्हर केलेला आहे ते बघा. हे निळवंडा बंदर आहे. हा किल्ला आहे फोंडा किल्ला गोव्याचा. ठीक आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला आपल्याला माहिती आहे. हा जो एक मुकर्रब खान आहे याला शेख निजाम असं देखील म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? शेख निजाम. हे मुकर्रब खान हा किताब आहे. कोणी दिला? औरंगजेबाने. शेख निजाम हे नाव होतं. त्याला मुकर्रब खान हा किताब दिला. त्यानंतर त्याने संभाजी महाराजांना कुठे पकडलं होतं? संगमेश्वर. संगमेश्वरमध्ये त्यांनी पकडलं होतं संभाजी महाराजांना. सगळं प्रकरण आपल्याला माहिती आहे. ते काही सांगण्यासारखं या ठिकाणी नाही. अशा पद्धतीने बघा मी पुढे घेतलेलं आहे. ही समाधी आहे संभाजी महाराजांची बडगुद्रुक. आणि ही समाधी आहे तुळापूर. ठीक आहे. तुळापूर आणि बडगुद्रुकमध्ये फरक काय आहे? तुळापूर इथं संभाजी महाराजांना मारलं होतं. बडगुद्रुक इथं त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला म्हणून दोन समाधी या ठिकाणी आहेत. अशा पद्धतीने आता आपण ठरला होता. आणि आपण राजकारणाबद्दल तुम्ही जे काही मला प्रश्न आहे त्याचे उत्तर द्या. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कधी व कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर येथे झाला. बरोबर. दुसरा प्रश्न. छत्रपती संभाजी महाराज किती वर्षापासून सैन्याचे अधिपत्य व राजकारणात लक्ष घालू लागले? 14 वर्षापासून. बरोबर. घरात जैसा होती तैसा राज्यात सिद्धी असे वर्णन कोणी केले? कृष्णाजी सभासद. बरोबर. कृष्णाजी सभासद. औरंगजेबाने मुकर्रब खानाची नेमणूक कोणत्या प्रांतात केली होती? कोल्हापूर प्रांत. बरोबर. म्हणजे तुम्हाला थोडा समजलेला आहे. हे बघा हे काही स्वाध्यायाचे प्रश्न आहेत. हे प्रश्न तुम्ही लिहून घ्या आणि उद्या त्याला मी लिहून आणतो. ठीक आहे. अशा प्रकारे मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्राम या लढ्यातील छत्रपती संभाजी महाराज म्हणून आपण अभ्यासला. पुढील तासिकेला आपण छत्रपती राजाराम महाराज महाराष्ट्राला पाहू. धन्यवाद.